श्री स्वामी समर्थ सर्वांना दीप अमावस्येच्या स्वामीमय शुभेच्छा। आज आहे अमावस्या आणि गुरुवार पण, त्यामुळे मी छोटासा मिनी ब्लॉग काढलेला आहे। तर आज चला मग सुरुवात करूया मिनी ब्लॉगला। आता फरची पुसायचं पाणी घेतलेलं, फरची पुसायच्या पाण्यामध्ये खडा मीठ गोमूत्र हळद टाकून घेतलं। ह्या मिक्स पाण्याने फरची पुसलेली खूप चांगली असते। जे काही नकारात्मक शक्ती असते ते निघून जाते, ते आतमध्ये येत नाही। त्यामुळे नंतर मी घासले देव आणि देवाचे भांडे। आज आहे दीप अमावस्या, तर सर्व दिवे घरातले जे काही दिवे आहे ते सर्व काढायचे आणि स्वच्छ करून ठेवायचे। स्वच्छ केले हे कवड्यांचे दिवे आहे, मी ऑनलाईन ऑर्डर केलेले होते मेशोवरून। खूप छान आलेत, ज्यांना कोणाही करायचे असेल तर खर्च करा मेशोवरून। आणि हा आहे मातीचा दिवा, मी दिवाळीमध्ये घेतलेला आहे अखंड दिव्यासाठी। तर खरंच खूप मस्त आहे आणि त्याला अशी काच पण आलेली आहे आणि खूप मस्त जळतो तो दिवा आणि खूपच मस्त आहे। दिवाळीमध्ये मी घेतलेला होता। हे कवड्यांचे दिवे खूप छान निघालेत, मेशोवरून ऑर्डर केलेले होते। आणि कवड्या हे लक्ष्मीकारक असल्यामुळे ते मला खूप आवडलेले। हे दिवे सगळे स्वच्छ झालेलं आहे। आता औक्षवान करायचं आहे मुलांचं, त्यासाठी मी कणकीचे दिवे इथे करून घेतले। दीप अमावस्येला लहान मुलांचं औक्षवान करणं खूप चांगलं आहे, त्यामुळे आवर्जून केलं पाहिजे। मी इथे औक्षवानासाठी 5 दिवे बनवून घेतलेले होते, स्वयंपाक करताना बनवून घेतलेले होते आणि उकडून घेतलेले होते। इथे माझं कार्टून खेळत होतं। इथे मी दिव्यांची पूजा करण्यासाठी तयारी चालू केलेली होती। आधी स्वस्तिक काढून घेतलेलं, त्यानंतर मोठा पाट ठेवला, त्या पाटावर कपडा टाकलेला आणि त्यावर चौरंग ठेवलेला। असा चौरंग ठेवला आणि रांगोळीनं स्वस्तिक काढलेलं होतं। आणि इथं माझी कधीही पूजा करताना एवढाच पसारा असतो, तो पसारा आवरताच जातो। मी पूजा छोटीशीच केलेली आणि देवासमोरच केलेली होती। आणि छोट्या चौरंगावर कपडा टाकला, त्यावर अक्षिता टाकली आणि त्यावर मातीचा दिवा ठेवलेला आणि समया पण ठेवलेल्या, कवड्यांचे दिवे पण ठेवले, मातीचे दिवे ठेवले। आणि हे पात्र मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं दिव्यांचं, ते पण खूप चांगलं आलं, खरंच खूप चांगलं आलं ते पण। मी पंचाआरतीत पण वाती टाकून घेतलेल्या होत्या पंचाआरतीत। आणि जे काही मी कणकेचे दिवे केलेले होते त्यात तुपाच्या फुलवाती लावलेल्या आणि समयांमध्ये आपल्या मातीच्या दिव्यामध्ये पण तेलाचीच वात लावलेली होती। खूप चांगला जळतो तो दिवा। हे आहे माझं छोटंसं देवघर आणि देवघरात मधोमध मी स्वामी महाराजांचा फोटो ठेवलेला। हे आहे आपले शेगावचे गजानन महाराज, मी त्यांची पण सेवा करते आणि स्वामी महाराजांची पण सेवा करते। ज्यापासून मी स्वामी सेवेत गेले त्यापासून खरंच खूप बदल घडले। आणि इथे मी तुळशीची पण पूजा करून घेतली होती, तुळशीला पण दिवा अगरबत्ती वाढून घेतलेलं होतं। इथे माझे दिव्यांच्या पूजेची मांडणी पूर्ण झालेली होती। सर्व दिवे ठेवलेले होते, कवड्यांचे दिवे ठेवले, मातीचे दिवे ठेवले, सगळ्या दिव्यांची पूजा करून घेतलेली। सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि जे काही कणकेचे दिवे केले होते त्यात तुपाचे दिवे टाकले आणि पंचाआरतीत पण तुपाचे दिवे टाकले। आणि जे समया मातीचे दिवे ठेवलेले होते त्यात तेलाच्या वाती टाकल्या। मी तिळाचं तेल वापरते पूजेच्यासाठी।
आणि आज गुरुवार होता त्यामुळे स्वामी सेवा पण करून घेतलेली होती आणि मुलांचं औक्षवान पण करायचं होतं, त्यामुळे मी पूजा आटपून घेतलेली होती लवकरच. आणि हा मातीचा दिवा, आता इथे दिवे प्रज्वलित केले. हा पहिले मातीचा दिवा प्रज्वलित केलेला.
अशी होती आजची माझी दीपामावस्येची पूजा. तुम्हाला कशी वाटली आणि माझं काय चुकलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी पुढच्या पूजेमध्ये अजून सुधारणा करेल. आणि तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि इथेच माझा ब्लॉग संपवतो. श्री स्वामी समर्थ.